अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली देव आहे सुकाड देशी देव आहे सुकाड देशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेनती हा करू साठा भरले फाटा आडराणी वसवनी असे घर माग दूर घातला निनती हा करू साठा भरले फाटा आळरान तुका म्हणे मन मुरे मग जे मुरे तेची तू निनती हा करू साठा भरले फाटा आळरान महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करो प्रथम
नाना संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केल्या स्मरण तू यसकड घेतेचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभो ओम नमो ज्ञानेश्वरा देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेनती हा करू साठा भरले फाटा आडराणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवी करता घेतलेला अभंग बहुतेकांचा पाठातला नसलेला अल्प परिचित असणारा अभंग आहे. तसं सध्या प्रश्नपत्रिका फोडायचीच नसते, सध्या घोटाळे चालू आहेत. तसा अल्प परिचित असणारा अभंग आहे. सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन त्यातल्या त्यात विशेष करून ज्या सद्गुरूंच्या कृपा छत्रछायेखाली आपलं हे गाव परमश्रद्धेय परमपूज्य आदरणीय सद्गुरू वैकुंठवासी कृष्णाजी बाबा माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने अक्कासाहेबांच्या कृपाछायेने सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड नामकीर्तन सप्ताह त्याच्यातील 5व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. त्यातल्या त्यात विशेष करून ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्या मुखारविंदातून आपण ऐकत आहात परमश्रद्धेय परमपूज्य आदरणीय गुरुतुल्य असणारे आमचे बापू महाराज यांच्या मधुरवाणीतून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण श्रवण करत आहात. खरं म्हणजे आपल्या सप्ताहाला हे वैभवशाली सप्ताह आहे. वैभवशाली सत्ता म्हणण्याचं कारण आहे फक्त वैभव आता खाली बसलेला आहे. वैभव खाली बसलेला आहे पण सत्ता वैभवशाली आहे. वैभव जरी खाली बसलेला असला पण वैभवा करता हिताची जोपासना करणारा जवळच शेजारी आहे म्हणून हितेश महाराज देखील उपस्थित आहे. पण आपलं हित कशामध्ये आहे? सध्या हवा नरेंद्राची चालू आहे म्हणून बाजूला नरेंद्रही उभा आहे. पण नरेंद्रची जरी हवा असली पण नरेंद्राला आशीर्वाद नामदेवाचाच पाहिजे तेव्हा नरेंद्र देखील गादीवरती राहू शकतो. ते विशेष करून म्हणजे संत नामदेवाचा आशीर्वाद असेल तर नरेंद्रही भारत चालू शकतो. विठ्ठल हे तुम्हाला जर पुन्हा ऐकायचंय का त्याच्याकरता तुम्हाला बागलान तडाखा मध्ये तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल नाही का? डबल ऐकायचं असेल तर पुन्हा नाही. असं सुंदर प्रकारचं आयोजन जेव्हा सुंदर प्रकारची संस्टी मग सगळेच महाराज मंडळी आहेत, तरुण मंडळ आहे आणि विशेष करून तरुण आहेत याचा मला जास्त आनंद आहे. मी बोलणार आहे महाराष्ट्र घडवला असेल तर आता जबाबदारी अलीकडच्या तरुणांवरती जबाबदारी आहे. आणि मला ह्या गावातलं एक विशेष वाटलं की सगळे संप्रदाय एकत्र येऊन वारकरी संप्रदायाचा सप्ताह करतात. आणि जेव्हा आजची सेवा मला विशेष वाटली की ज्या दत्त परंपरेमध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभला पाहिजे की ज्या परंपरेने सद्गुरु परंपरा दिली त्या दत्त संप्रदायातल्या सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांना वंदन करतो. एकच सांगेल ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही तिथं आपण नतमस्तक हवा आणि आजच्या अभंगाकडे वाटचाल करा. विठ्ठल पण याच्यामध्ये अजून विशेष करून वैभव जर प्राप्त व्हावं ना तर
विशेष करून आपण एकदा त्या सद्गुरूंचाही बोध झाला पाहिजे म्हणून जयराम बाबांना वंदन करतोय, अभंगाच्या दिशेने वाटचाल करतोय. समजा तुम्ही सगळेजण बसलेले, सप्त्याला किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले. मला सांगा, आत्मकृपेने, ईश्वर कृपेने, सद्गुरु कृपेने जर देव तुम्हाला भेटला तर नेमका कुठे आहे? प्रश्न बारकावणे ऐका. माझा पहिला प्रश्न सरळ प्रश्न आहे. पहिला यॉर्कर टाकून बघतो, यॉर्कर बॉल टाकतो. देव आहे का? पटकन बोला, घाबरू नका. देव आहे का? तुम्ही काही घेतले गेले नाही ना, जोराने बोलत चला. देव आहे का? सगळे जण म्हणतात देव आहे, पण आहे कुठं दाखवा ना. देव तुम्ही म्हणतात आहे, मग दाखवा. हा आतापासूनचा प्रश्न नाहीये, हा अनादी कालापासूनचा प्रश्न आहे. देव आहे किंवा नाही ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अरे जर रावणाने राम प्रभूला ईश्वर मानलं असतं, देव मानलं असतं, तर रावणाने जगत जननी सीता मातेला चोरून कधी नेलंच नसतं. ती जगत जननी सीता माता होती, त्या सीतेला घेऊन गेला. या अर्थ रावण देखील राम प्रभूंना ईश्वर मानण्याकरता तयार नाही. चला रावणाचं जाऊ द्या. भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान असताना दुर्योधनाने कधी भगवान श्रीकृष्णाला सर्व शक्तिमान मानलं का? जर मानलं असतं, शिष्टाई करण्याकरता भगवान परमात्मा गेले तर त्यांचं म्हणणं ऐकलं असतं, पण कधी मानलंच नाही की श्रीकृष्ण भगवान ईश्वर आहे म्हणून. मग चला पुढे चला. हिरण्यकश्यपू यांचा सख्खा पोरगा भक्त प्रल्हाद बापाला सांगतोय की नारायणाशिवाय पर्याय नाही, तरी देखील बापाने ऐकलं का? ऐकलं? मग हिरण्यकश्यपूचे भाऊ पण आज देखील जमान्यात आहे की नाही? मग जर हिरण्यकश्यपूच्या कालखंडापासून असेल, रावण असेल, दुर्योधन असेल, ते जर ईश्वर मानायला तयार नाही, मग तुम्ही आम्ही जर ईश्वराला मानतोय ते नेमकं आहे कुठं? कधी कसं वाटतं चमत्कार दाखवावा, तो चमत्कार दाखवतो पण लोकांच्या लक्षात येत नाही. 2006-07 मध्ये त्याने चमत्कार दाखवला होता, लोक वाकडे तिकडे झाले होते. कोणता आजार आला होता? चिकनगुनिया. कोणता आजार होता? चिकनगुनिया. लोक वाकडे झाले तरी वाकडा होऊन देव मानत नाही. बरं आता कोणता आजार आला? करोना. कोणता आला? करोना. सख्खी बायको सख्ख्या नवऱ्यावरती संशय घेत होती. बायको सख्खीच असते, संशय घेत होती की नाही? तुम्हाला कोरोना झाला नसेल ना? अरे घरामध्ये प्रवेश करू देत नव्हती. सख्खी बायको नवऱ्यासोबत बोलत होती, नवरा देखील बायको सोबत बोलत नव्हता. याच्यावरती नाही, सख्खा पोरगा बापाला अग्नी टाक देताना घाबरत होता की नाही? अरे 15,000 कोटीचा मालक ज्यावेळेस कोरोनामध्ये गेला तर सख्ख्या मुलांनी घाबरले आणि महानगरपालिकेने त्याला शेवटी सरपणावर आणून टाकलं. सरपणावरती आणून टाकलं, याच्यावरती थांबलं नाही, ते सरपणातून खाली पडलं. महापालिकावाले तर निघून गेले, पण त्याला सरपणावरती पुन्हा रचेल कोण म्हणून एक मुलगा दुसऱ्याला ढकलायचा, दुसरा तिसरा ढकलायचा. परिणाम असा झाला, काठ्याने बापाला सरपणावरती ढकललं आणि हे शिकवलं कोरोनाने. तरी लोक म्हणतात की ईश्वर आहे किंवा नाही. लोक मानतात देव आहे की नाही, फक्त देव मानतात केव्हा? अंगात आला ताप, देव माझा बाप. अंगात गेला ताप, मी देवाचा, बापाचा, बापाचा. मग हे मानतात लोक. ईश्वर मानायला तयार नाहीये, देव मानायला तयार नाहीये. हे अनादी कालापासूनचा प्रश्न आहे. देव मानायचा का न मानायचा हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे एक माजी शिक्षक आज एका गडावरती आहे, सामान्य पदावरती नाहीये, न्यायचारी पदावरती पोहोचलेले आणि एका गडाचे महंत बसलेले आहेत. त्यांनी ज्यावेळेस एका पुण्याला त्यांच्या मित्राकडे गेले, मित्र तसा त्यांचा वकील होता. मी विनोदाने वकिलाची व्याख्या करतो, माफी मागून बोलतो. वकील वचन भ्रष्ट, क्रिया नष्ट, लबाडी स्पष्ट, त्याला वकील म्हणतात. ते गेले आणि भेटण्याकरता त्यावेळेस गेल्यानंतर ते म्हणायला लागले, काय महाराज तुम्ही धोत्रावर, लोक पोहोचली चंद्रावर आणि तुम्ही अजून धोत्रावर. काय
तुमचं जीणं. अरे तुम्ही लोकांना देव देव सांगता, देव वगैरे ईश्वर वगैरे काही नसतं, पण तुम्ही लोकांना फक्त भुलतात देण्याचं काम करतात. देव वगैरे काही मानायचा नसतो. ते महाराज म्हटल्यावर बाबा देवाशिवाय पर्याय नाहीये. अरे देवाशिवाय जर पर्याय नसेल तर मधुकरी खाऊन काय तुमचं भीक मागून खाणे, मधुकरी खाऊन. पण त्याला काय माहिती, मधुकरी खाणाऱ्याच्या पायावरती 100 एकरचा मालक देखील वागतो. फक्त ज्ञानोबा तुकोबाची ताकद आहे. महाराज म्हटले अरे काय याच्यामध्ये विशेष करून देवाला मानावा लागेल. तो म्हणायला लागला हे सगळं अरे माझ्यासारखं शिकलं असतं, बंगला कार वैभव राहिला असता, पण त्याला काय माहिती महाराजांचा वैभव काय असतो. ते म्हणायला लागले. शेवटी तो ऐकायला तयार नाही. वकील म्हणतायत महाराज देव वगैरे काही नाही. महाराज म्हणायला लागले देव आहे बाबा, देवाशिवाय पर्याय नाही. वकिलाची पत्नी म्हणायला लागली अहो देव वगैरे काही नसतो भाऊजी, आम्ही पती पत्नी दोघंजण, आम्हाला माहिती आहे, आम्ही वकिलीच करतोय. देव वगैरे काही नाही, फक्त आपलं आपलं करायचं, लोकांना सांगायचं बांधला फेटा, असं लोकांना फक्त सांगायचं. ते म्हणायला लागले ठीक आहे बाबा, शेवटी देवाशिवाय पर्याय नाही. पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये होते. महाराज सामान्य नव्हते, ते न्यायचारी होते. ते म्हणायला लागले आता तुमच्याकडे आले, काही नाश्ता पाण्याची व्यवस्था करतात. त्यांनी एक सफरचंद ऍपल आणलं आणि एका डिश मध्ये ठेवलं. सफरचंदाकडे महाराजांनी पाहिलं आणि महाराज म्हटले काय आहे. ते वकील म्हणायला लागले सफरचंद आहे. महाराज म्हटले छे अजिबात सफरचंद नाही. मी महाराष्ट्र फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर जातो, मी काश्मीरला जाऊन येतो, मी विदेशात जातो, मला सफरचंद कशी माहितीये. हे सफरचंद अजिबात नाहीये. वकील म्हणायला लागलं महाराज हे सफरचंदच आहे, आम्ही दूध पिणारे बाण नाहीये, सफरचंद आहे. त्या वकिलाची पत्नी म्हणायला लागली भाऊजी खरंच सफरचंद आहे. पती पत्नी म्हणत होते सफरचंद आहे. महाराज म्हणायचे अजिबात सफरचंद नाहीये. सफरचंद कसं असतं मला माहितीये, हे सफरचंद नाहीये. ते पती पत्नी आकाव तांडव करत होते की सफरचंद आहे. महाराज म्हणायचे सफरचंद नाहीये. मग शेवटी महाराजांनी एकच सांगितलं सफरचंद मानायचं का न मानायचं हा माझ्या मर्जीचा प्रश्न आहे, तसं तुम्ही ईश्वर मानायचा का न मानायचा तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. विठ्ठल माझ्या प्रश्नाकडे या. आहे का ईश्वर, देव आहे का, माहित आहे देव आहे, देव पण शोधावं कुठं लागेल. हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरामध्ये तुम्ही ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न करा, पण हृदयामध्ये सापडत नाही. काय कारण आहे. तार्किकाचा टाका संग संग टाकावा लागेल, पांडुरंगाचं स्मरण करावं लागेल, तेव्हा तुम्हाला सापडेल. तोपर्यंत तुम्हाला सापडणार नाही. नेमकं आमची गडबड आणि तफावत काय होते. एखादं पोरग आहे दूध पितय, झाड ताडीच आहे. पाहणारे लोक काय म्हणतील, ताडी पितोय, कुठं उभा राहतोय, कोणाच्या सानिध्यामध्ये उभा राहतोय, याच्यावरून माणसाची लायकी घडते. मग याचा अर्थ आहे जर तुम्ही तार्किकाचा संग टाकला, पांडुरंगाचं स्मरण केलं तर तुम्हाला सापडेल. पण आमच्या जीवनामध्ये आकांक्षा, वासना आणि इच्छा, माणसाच्या जीवनामध्ये असलेला देव मात्र बाजूला निघून जातोय. अजून सोपं करून सांगू. 4 मित्र आहेत. मित्र किती आहेत. 4 मित्र आहे. 4 मित्रांनी ठरवलं आपण व्यापार करायचा. सध्या कापसाला भाव चांगले आहेत म्हणून व्यापार कशाचा करायचा, कापसाचा व्यापार करण्याचं ठरवलं. ठरवल्यानंतर 10 लाख रुपये 4 मित्रांनी गोळा केले. एकूण 40 लाख रुपये झाले. एक गोदाम घेतलं, त्याच्यामध्ये कापूस टाकला. कापूस जसा टाकला तिथं उंदरांना वेगळं आमंत्रण देण्याची गरज नाही. उंदर तिथं यायला लागले, उंदर धुमाकूळ करायला लागले आणि मग कापसाची नासडी करायला लागले. मित्रांच्या लक्षात आलं. मित्र म्हणायला लागले अरे आपण एवढा खर्च केला आणि मात्र उंदर नुकसान करतायत, म्हणजे मग यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. मग त्यांनी पाळली एक मांजर.
काय पाळली? मांजर पाळली. मांजर पाळल्यानंतर एक जण म्हणायला लागलं मी मांजरीला पाडतो. 3 जण म्हणायला लागले असं करू नका, व्यापार चौघांचा आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांची पार्टनरशिप सारखी आहे. मग मांजर पाडतात तर मांजरीचाही खर्च 4 जणांनी सोबत करायचा. मांजरीला पाय किती? 4. प्रत्येकाने एक पाय मांजरीचा वाटून घ्यायचा. म्हणजे वाटला. मांजरीचा स्वभाव आहे, तिथं काही कारागीर कामगार काम करणारे होते आजूबाजूला, त्यांच्या घरामध्ये मांजर गेली. कशा करता? दूध पिण्याकरता मांजर गेली. मांजरीने दूध पित असताना त्या घराची मालकीन आल्याबरोबर तिने मांजरीकडे पाहिलं, मांजरीने हिच्याकडे पाहिलं, दोघांची नजर झाली. मांजरीला तिने मारून फेकलं. मांजरी उडी मारायला लागली, पाय तिचा अडकला, त्याच्यातून रक्त निघायला लागलं. मांजरीचा पाय जखमी झाला. परिणाम असा झाला, ज्याच्या हिश्श्यावरती पाय आलेला होता म्हणे तुझ्या हिश्श्यावरती हा पाय आलेला म्हणे हो, मग याची औषध उपचार तू करून टाक. त्याने औषध उपचार वगैरे केलं. त्या मांजरीच्या त्या पायाला पट्टी बांधली. आणि मांजरीचा स्वभाव आहे, ती एका जागेवर थांबते का? ती पुन्हा जायला लागली. नेमके थंडीचे दिवस होते, शेकोटी पेटलेली होती. ते शेकोटीकडनं जात असताना नेमकं जी पट्टी बांधलेली होती त्याच पट्टीला नेमकी आग लागली. आग लागल्याबरोबर मांजर कुठं जाईल आता? का स्वतंत्र कीर्तन करावं लागेल याच्यावर? ती कापसाच्या गोदामामध्ये गेली. कोण? मांजर. आता कापसाचं काय झालं असेल? कापसाने पेट घेतला, संपूर्ण कापूस जळून खाक झाला. सगळे जणांनी कपाळाला हात मारला. पण ज्याच्या हिश्श्यावरती पाय आलेला होता त्याला 3 जण बोलायला लागले हे सगळं नुकसान तुझ्यामुळे झालं, म्हणून 30 लाख रुपये तुला आम्हाला द्यावे लागतील. ते म्हणायला लागले मीच दुसरीकडून 5 रुपये टक्क्याने पैसे घेऊन 10 लाख तुमचे इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही मला आता सांगताहेत की तुम्हाला 30 लाख रुपये द्यावे लागतील. ते शक्य नाही. मग शेवटी केस गेली, कोर्टामध्ये केस गेली. न्यायाधीश हुशार होता. कोर्टामध्ये केस गेल्यानंतर आरोपीच्या विचारामध्ये त्या आरोपीला उभं केलं. त्याला विचारलं का रे बाबा तुम्ही चौघांनी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करण्याचं ठरवलं? म्हणे आम्ही चौघांनी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करण्याचं ठरवलं साहेब. मग मला सांगा, चौघांनी व्यवसाय करायचं ठरवलं, कापूस आणला, तिथं उंदरांनी काही खराबी करायला सुरुवात केली, तुम्ही मांजर पाळली? म्हणे मांजर पाळली. चौघांनी एक पाय वाटला? म्हणे चौघांनी एक पाय वाटला. तुझ्या हिश्श्यावरती जो पाय आलेला होता त्या पायाला मांजरीला जखम झाली, त्याला तू पट्टी बांधली, हे बरोबर आहे का? म्हणे साहेब मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे, इथे कर्तव्य मानवाचं, भूतांची दया भांडवल संता या न्यायाप्रमाणे त्याला पट्टी बांधणं माझं काम होतं. म्हणून मी पट्टी बांधली. मग साहेब म्हटले त्याच पट्टीला नेमकी आग लागली? म्हणे हो त्याच पट्टीला आग लागली. परिणाम असा झाला ते गोदामामध्ये गेली, सगळा कापूस खाक झाला. साहेब म्हणायला लागले तुझा आरोप तुला मान्य? तो म्हणायला लागला साहेब मी प्रामाणिकपणाने सांगतो माझा आरोप मला मान्य, पण 30 लाख रुपये यांना देण्याकरता माझ्याकडे नाही आहेत. शेवटी साहेब हुशार होते. साहेबांनी 3 जणांना विचारलं का रे बाबा तुमचे 30 लाख रुपये याच्याकडून घेणं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे? म्हणे वा साहेब आमचं म्हणणं बरोबर आहे, 30 लाख रुपये आम्हाला पाहिजेत, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. मग साहेब म्हटले मला सांगा मांजरीच्या पायाला जखम झाली? म्हणे हो. त्याला पट्टी बांधली होती? म्हणे हो. मग ज्या जखम झालेल्या पायाला तिला चालताच येईना, तुमच्या 3 पायांचा सहारा त्या मांजरीने घेतला, ती गोदामात गेली, तुम्ही उलट त्याला 40 लाख रुपये जमा करून द्या. आता आपल्याकडे या, जो लंगडा पाय आहे तो जीव आहे. आकांक्षा, इच्छा आणि वासना ही माणसाच्या जीवनामध्ये देवापासून असताना देखील बाजूला घेऊन जाते. हा शेवटी मांजरीचा स्वभाव आहे. आपल्या जीवनामध्ये जर काय करायचं असेल तर बाबा पहिल्यांदा तार्किकाचा संघ तुम्हाला टाकावा लागेल. एकदा का तार्किकाचा संघ टाकला तर परिणाम देव तुमच्या जवळ आहे, त्याला दुसरीकडे शोधण्याची गरज नाहीये. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याचं उत्तर देत आहे.
आहे. तुझं नाव काय? ऋषिकेश. देव आहे एक वचन आहे का अनेक वचन आहे? ऋषिकेश कितवीला जातो? 7वीला जातो. मला सांग, हे एक वचन आहे का अनेक वचन आहे? वचन माहिती आहे तुला? तुला दिलेलं वचन नाही. मराठीतलं वचन विचारतो तुला, एक वचन आहे का अनेक वचन आहे? एक वचन. बरोबर तीर मारला ते ना. वचन एक आहे आणि देव किती आहे? मग देव किती आहे? आपल्या देवघरामध्ये देव किती आहे? अनेक देव आहे. आणि देव किती आहे नेमके? एकम सदा बहुधा विभ्रंती. भागवत बोलतोय परमात्मा एक आहे. आणि तुकाराम महाराज बोलताय आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने बिना जीवन सुखाए. तेने बिना जीवन सुखाए. ये धरती आणि ज्ञानोबा काय बोलतात? अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यात्याची. बार फरक मानवर मानलीची. मग ज्ञानोबा काय बोलतात? देव किती आहे? अनंत रूपे. आणि तुकाराम महाराज बोलतात देव किती आहे? एक. मग आपल्या घरामध्ये देव किती आहे? बोला ना. आपल्याला यश का प्राप्त होत नाही? साधनेमध्ये कुठेतरी बाधा येते. नेमकं आपल्या पुराण संहितेचा इतिहास सांगितला जातोय, पद्मपुराण सांगितलं जातंय. त्या पुराण संहितेच्या इतिहासामध्ये नेमके देव किती असले पाहिजे देवघरामध्ये? तर मुख्यतः 5 देव असले पाहिजे. किती देव असले पाहिजे? 5 देव असले पाहिजे. ऋषिकेश किती देव असले पाहिजे? 5 देव असले पाहिजे. आता ऐक जरा, कुठले कुठले 5 देव असले पाहिजे? लड्डू गोपाल म्हणजे भगवान विष्णू. लड्डू गोपाल लड्डू गोपाल लड्डू गोपाल सारखाच असला पाहिजे. नाहीतर काही वेळेस गोपाल बाजूला आणि लड्डू बाजूला तशातला प्रकार व्हायला नको. लड्डू गोपाल सारखा राहिला पाहिजे, ताकदवान असला पाहिजे. त्याच्यानंतर भगवान विष्णू नंतर भगवान शंकराची पिंड असली पाहिजे. तेही पारस धातूची असली पाहिजे, भरीव असली पाहिजे. त्याला पोकळ नसलं पाहिजे, त्याचा दोष सांगितला गेलेला आहे. भरीव असली पाहिजे. त्याच्यानंतर गणपती बाप्पा असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची आदिशक्ती कुलदैवत असलं पाहिजे. जर चांदीची करता आली तर चांदीची करा, नाही जमलो तर सोन्याची करा, पण करा कुलदैवत. आणि त्याच्यानंतर भगवान सूर्यनारायण असला पाहिजे. हे 5 देवता देवघरामध्ये असलेच पाहिजे हे धर्मशास्त्र सांगतंय. त्याच्यानंतर 2 गजराज असले पाहिजे. गजराज म्हणजे हत्ती, तेही खालच्या सोडीची असली पाहिजे. त्याच्यानंतर शंख असला पाहिजे आणि घंटी असली पाहिजे. हे तुमचं देवघरातलं स्वरूप असलं पाहिजे. मग कोणी म्हणेल का हो महाराज आमचा मारुती बुवा काही दिसत नाही त्याच्यात. मारुती कोण आहे? महारुद्र प्रगटा कोण आहे मारुतीराय? महारुद्र प्रगटाला नाम्या म्हणे म्या वंदिला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मारुतीराय ते ये. मग कोणी म्हणेल महाराज आमचा राम आणि कृष्ण दिसत नाही. अरे राम आणि कृष्ण म्हणजे विष्णूच आहे बाबा.
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजे हृदय मंदिरे स्मराका हृदय मंदिरे स्मराका हेच भगवान विष्णू आहे. मग महाराज देव आहे ही एक वचन आहे, परमात्मा खरं पाहिलं तर एकच आहे, पण 5 तत्वाने तो परमात्मा नटलेला आहे. मग महाराज तुमचं म्हणणं खरं आहे, पण महाराज का हो देव आहे एका देशापुरता मर्यादित आहे का? मग भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, अमेरिका, रशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, मग कुठे येतो? विश्वव्यापक कमळापती विश्वव्यापक कमळापती तर त्याच्या ठिकाणी परिच्छिन्नता येईल, आणि जर त्याच्या ठिकाणी परिच्छिन्नता आली तर त्याच्या ठिकाणी दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून तो परमात्मा व्यापक आहे, म्हणून विश्वव्यापक कमळापती. परिणाम काय झाला? परिणाम महाराज सगळीकडे तो परमात्मा आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे का पाण्याचं सुकाळ आहे? अजून सोपं करू सांगू का? संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये हवेचा दाब आहे आणि फक्त तुमच्या गावामध्ये हवेचा दाब नाही, असं कधी होईल का? सगळीकडे हवेचा दाब आहे तर तुमच्याही गावात शक्य आहे. तसं सगळीकडे जर तो परमात्मा आहे, मग तरी देखील तुकाराम महाराज बोलतोय देव आहे सुकाळ देशी मग अभाग्याशी दुर्भिक्ष. अजून सोपं करून सांगतो, देव मानलं तर फायदा आहे, नाही मानलं तर तोटा आहे. काल्पनिक दृष्टांत देतो. 2 मित्र, एक होता धीट आणि दुसरा होता घाबरट. मित्र किती सांगितले? 2. कुठले कुठले? धीट आणि घाबरट. लक्षात ठेवायचं. 2 मित्र धीट आणि घाबरट शेतामध्ये पाणी भरण्याकरता गेले. पाणी भरण्याकरता गेल्यानंतर 4 वाजता लाईट गेली. लाईट गेल्यानंतर ते घराच्या दिशेने यायला लागले, पण त्यांच्या घराच्या दिशेचा जो रस्ता होता नेमकं तिथं स्मशानभूमी होती. जो घाबरट होता ते स्मशानभूमी जशी जवळ यायला लागली तसं त्याच्या धडधड वाढायला लागली. नेमकं त्या स्मशानभूमीमध्ये प्रेत जडत होतं. काय जडत होतं? प्रेत जडत होतं. हे जेव्हा त्या घाबरटाने पाहिल्याबरोबर घाबरट 4 पाऊल मागे झालं. त्याला जो धीट होता तो म्हटला, का रे मागे का झाला तू? तो घाबरट म्हणायला लागला, ते जडतय ना. म्हणे मग जडतय तर जडू दे ना. घाबरट म्हणायला लागला, तो अंगात घुसल ना. ते धीट म्हणायला लागला, अरे मेलेला माणूस कुठं अंगात घुसत असतो का? ते घाबरट म्हणायला लागलं, मग जिवंत माणूस घुसतो का अंगात? घाबरटच ते म्हणायला लागलं, मेलेल्या अंगात घुसतो ना, तो अंगात घुसल ना. धीट म्हणायला लागलं, बाबा असं करू नको, रात्री 12 वाजता लाईट येणार आहे, पुन्हा आपल्या शेतामध्ये जायचंय पाणी भरण्याकरता, बागाला पाणी द्यायचंय, आणि जर आपण नाही गेलो तर पीक जळून जाईल. घाबरट म्हणायला लागलं, तूच आणि ते शेत तूच बघ, मी तुझ्या बरोबर रात्रीला पाणी देण्याकरता येणार नाही. धीट म्हणायला लागला, असं करू नको, बाबा आपल्यावरती रागवतील. ते म्हणायला लागलं, बाबा रागवले तर रागवले, पण मी तुझ्या बरोबर शेतामध्ये अजिबात येणार नाही. ते म्हणायला लागलं, काय येणार नाही? अरे बाबा यावं लागेल. म्हणे आपण पायी जाऊ ना, वाटल्यास आपण मोटरसायकलीने जाऊ. मी मोटरसायकल चालवेल, तू माझ्या पाठीमागे बसायचं. कोण मोटरसायकल चालवणार आहे? धीट. पाठीमागे कोणी बसायचं?
घाबरटाने घाबरट म्हणायला लागलं, वा रे वा, म्हणजे भूताने मला मागच्या मागे उचलून न्यायचं. मग त्या धीट म्हणायला लागला, आपण उलट करू, तू गाडी चालवायची, मी तुझ्या पाठीमागे बसणार. मग ठरल्यानंतर ते घराकडे आल्यानंतर जसं जसं अंधार व्हायला लागलं तसं जे धीट होतं ते पण घाबरायला लागलं. धीट बी घाबरायला लागलं. मग धीट जेव्हा घाबरतं तेव्हा धीट फिट होण्याकरता जातं. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना कळालं नसेल कीर्तन झाल्यानंतर प्रसाद घेऊन जावा. ते म्हणायला लागलं, ते धीट झालं फिट. 11:30 वाजले. हे जे होतं घाबरट त्यानेच फोन केला, का रे चालतोस का पाणी भरण्याकरता? मग ते जे धीट होतं ते फिट झालेलं होतं, त्याला व्यवस्थित बोलता येईना, चालता येईना. तो म्हणायला लागला, घे जाबी, कर गाडी सुरू. गाडीवरती तो बसला. जो घाबरट होता तो जेमतेम गाडी चालवायचा. गाडीवरती बसला, यालाही बसता येईना, हाही जेमतेम त्याच्या पाठीमागे बसला. याने गाडीला किक मारली, ऍक्सिलेटर डायरेक्ट वाढवलं आणि पहिला गिअर टाकला. गाडीने जंप घेतली. गाडीने जशी जंप घेतली तसं हा सार्वजनिक संडाशीमध्ये जंप. हे घाबरटाला अजिबात माहिती नाही. तो गाडीच चालवतोय आणि गाडी गेली स्मशानभूमी जवळ. त्या स्मशानभूमीकडे बघून हा म्हणायला लागला, हे भामट्या उठ न, तुझा बाप माझ्या पाठीमागे बसलेला आहे. होता कोणी पाठीमागे? तुझा बाप माझ्या पाठीमागे बसलेला आहे. तशीच गाडी त्याने घेतली. तो शेतापर्यंत गेला आणि म्हणायला लागला, आता उतर खाली. कोण होतो पाठीमागे? कोणीच होतं ना. मग शेवटी तोही घाबरला थोडासा. त्याने लगेच मोबाईल खाल्ला. हॅलो, कुठे आहेस तू? तो म्हणायला लागला, मी सार्वजनिक संडाशींमध्ये पडलेलो. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे लक्ष द्या. पाठीमागे कोणी होतं का? पण विश्वास होता, माझ्या पाठीमागे माझा मित्र बसलेला आहे. जो घाबरट होता त्याला विश्वास होता, पाठीमागे आपला मित्र बसलेला आहे. तसं जीवनामध्ये, संसारामध्ये कितीही मोठं संकट आलं, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. तो तुमच्या जवळच आहे. म्हणून पहा, विश्वास त्याच्यावरती परिपूर्ण असला पाहिजे. जर आपण त्याच्यावरती विश्वास असेल, तुम्ही जर त्याला मानलं, तर तो आपल्याला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास त्याचा आहे. म्हणून जीवनामध्ये महाभारताने असं चिंतन केलेलं आहे, प्रत्येक काम करण्याकरता भगवंत तुमच्याकडे नाही येऊ शकत, पण बुद्धिरूपाने
तुम्हाला तो परमात्मा संकटातून सोडवतो किंवा एखाद्याला जर तुमच्याकडे निमित्ताने पाठवतो आणि त्या संकटात तुम्हाला काढतो, हे परमात्म्याची सगळी लीला आहे। इस संसार के गतिविधियों पर नहीं अधिकार किसी का है, जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है। राम सिया राम, राम सिया राम, जीना मरना हंसना रोना सब उसकी मर्जी का है। जीना मरना हंसना रोना सब उसकी मर्जी का है, जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है। सगळा खेळतो परमात्मा, फक्त निमित्ताने तुमच्याकडे पाठवतोय, सगळीकडे तो परमात्मा आहे। मग म्हणून तुकाराम महाराज बोलताय, देव आहे सुकाळ देशी मग अभाग्याशी दुर्भिक्ष। पूर्वी जेव्हा लाईट नव्हती, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच नव्हतं, तेव्हा लोक पाणी कसं आणायचे हो? पूर्वीचे लोक विशिष्ट प्रकारची विहीर असायची, एक पात्र असायचं, त्या पात्र्याला काय म्हणायचे? मोठ। आता नोट आल्यामुळे मोठ म्हणायचे। मग ती मोठ ओढण्याकरता गावातले 2 बैल असायचे। ते बैल काय करायचे? मोठ ओढायचे। तिथे एक हौद असायचं, त्या हौदामध्ये पाणी टाकायचं। मला सांगा, बैलांचं तोंड त्या पाण्याकडे होतं का पाण्याच्या विरुद्ध दिशेने? विरुद्ध दिशेने। गावातले लोक पाणी तिथून घेऊन जात होते, गावातले जनावर तिथं पाणी पिऊन जात होते, आणि ते 2 बैलांकरता पाण्याचा दुष्काळ होता का पाण्याचा सुकाळ होता? काय होता? दुष्काळ होता। कोणाकरता? बैलांकरता। कशाचा दुष्काळ? पाण्याचा दुष्काळ। कोणाकरता? बैलांकरता। कशाचा दुष्काळ? पाण्याचा दुष्काळ। असे बरेच बैल आहे समाजात की त्या बैलांना आज देखील देव आहे किंवा नाही याच्यावरती त्या बैलांना शंका आहे। विठ्ठल करंट कपाळ ज्याचे नाम नये वाचे, ज्याचे नाम नये वाचे, सदैव सद्भाग्य, सदैव सद्भाग्य, हरी रंगी नाचे। कपाळ ज्याचे नाम नये वाचे, ज्याचे नाम नये वाचे, कोण धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। तो भाग्यवान आहे की जो आता मला इतका आनंद वाटला। हरिपाठामध्ये काय तरणे बाण नाचत होते, वृद्ध होती तरणे रे, म्हातारे बी नाचायची। काय आनंद वेगळा होता महाराज। असा आनंद म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा म्हणा। असा आनंद कुठं मिळणार नाही। वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ काय आहे? काकडा कशा करताय? काकडा याच्या करताय तो पांडुरंग परमात्म्याचे आभार मानले पाहिजे। तो झोपेतून तुम्हाला उठवतो, त्याच्याकरता काकडा निर्माण केलेलं आहे, त्याचा आभार मानण्याकरता। हे ईश्वरा, तू मला झोपेतून उठवलं, जाग केलं, आतापर्यंत हे देहावर जे अनंत उपकार आहेत त्याच्याकरता मी परत फेडी करण्याकरता आलेलो आहे। म्हणून उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा। त्याच्याकरता काकड्याची परंपरा आहे। हरिपाठाची परंपरा काय आहे? अनवधानामध्ये दिवसातून काही माझ्याकडून कर्मधर्म संयोगाने पाप घडलं असेल, त्या पापातून मुक्त होण्याकरता हरिपाठामध्ये तुझे अनंत नाम येतात। म्हणून हरिपाठ वारकरी संप्रदायाने सायंकाळी निर्माण केला। कीर्तन कशा करताय? झोपण्यापूर्वी तुझ्या नामचिंतनाचा ध्यास मला लागला पाहिजे आणि मला चांगलं स्वप्न पडलं पाहिजे। आमचे स्वप्न पडतात नदी नाल्यांचे, कीर्तन सत्संगाचं स्वप्न पडलं पाहिजे, त्याच्याकरता तुझ्या नामाचा ध्यास लागला पाहिजे। माझ्या मनाला छंद, तू माझ्या मनाला छंद लागला पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे। त्याच्याकरता ही संप्रदायाने निर्माण केलेली नियमावली आहे, म्हणून ही वारकरी संप्रदायाची परंपरा सांगितली जाते। मग महाराज, प्रश्न असा आहे की जगद्गुरु तुकोबराय बोलताय, देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष। मग परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, नेमका आम्ही आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही नेमका मार्ग चुकून गेलो। अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
महाराज म्हणतायत नेनती हा करू साठा भरले फाटा आडराणी. नेनती म्हणजे मी जाणत नाही, साठा म्हणजे तुला हृदयामध्ये साठवणं मी आता जाणत नाही. मग साठवण्याकरता जाणण्याकरता काय करावं लागेल तर गुरूंकडे जावं लागेल. ते ज्ञान अपेगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तुम्हाला संतांकडे जावं लागेल. गुरु तेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन. त्याच्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनामध्ये देव जवळ असणारा तुम्हाला साठवणं माहिती नाहीये. परिणाम काय झाला, तुम्ही आड मार्गाने गेलेत, तुम्ही ओळखलं नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय माणसांनी मरू नये. आणि जर मेलेत तर तुमचं वकीलपत्र कोणी घेत नाही. आपण नेमके कोण आहेत, आरोपी आहे, संत वकील आहे आणि भगवान परमात्मा न्यायाधीश आहे. त्याच्या दरबारामध्ये वकीलपत्र चांगल्या वकिलाकडे दिलं पाहिजे. असं म्हणतात माणसाने मरायचं असेल तर चांगल्या डॉक्टराकडून मरावं. तसं माणसाच्या जीवनामध्ये उद्धार करायचा असेल तर चांगल्या संतांना शरण गेलं पाहिजे. आणि जर संतांना शरण गेलात तर तुमचा मार्गक्रम व्यवस्थित चालेल. पण महाराज आम्ही जाणत नाही. निनती हा करू साठा का, आमच्या हृदयामध्ये दुसरंच भरलेलं आहे. भरले फाटा आडराणी. इतकं भरलेलं आहे. माणसाने हायवेने गेलं पाहिजे का आड मार्गाने गेलं पाहिजे. मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर. 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 केला राजभार चाल ऐसा. मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राजभार केला राजभार चाल ऐसा. मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर. योग्य मार्गाने जा. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरला नियम सांगितलेला. पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही काय करता, तू तिथे गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही घरातले लाडू आणि चुडा सोडतो. काय सांगितलेलं आहे, चंद्रभागे स्नान विदित हरी कथा. चंद्रभागे स्नान विदित हरी कथा. तेने सदा जीता
सदाचे समाधान. आम्ही जातो चंद्रभागेत स्नान केल्यानंतर काय करतो आपण तिथं पुंडलिकरायाचं दर्शन घेतो, पुढे प्रदक्षिणा करतो, पुढे रावडात जातो, पांडुरंगाचा गरुड खामाला मिठी मारतोय, त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतोय. नाहीच जमलं दर्शन जर होत नसेल, गोपाळपुऱ्यामध्ये लागला असेल 500 रुपये 50 रुपये देऊन बारीत लागतो की नाही? आड मार्ग पकडला, देव नाही भेटला. तुम्ही मंदिरामध्ये जाता, देवाची मूर्ती पाहता, देवाला पाहता, प्रामाणिकपणे उत्तर द्या. आता अजून सोपं करून सांगतो. पंढरपुरातला नियम मी काय सांगितला तुम्हाला? पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली, परिक्रमा केली, कीर्तन कथा ऐकलं, आणि कीर्तन कथा ऐकल्यानंतर दर्शन बारीमध्ये लागले, तुम्ही डायरेक्ट लागतात आणि दर्शन घेतात. तसं दर्शन नाही. दर्शनाचा नियम काय आहे, त्याच्यात थोडासा बदल झाला पाहिजे. तुमचं पहिल्यांदा मन चोखट करा, शुद्ध करा. मन म्हणजे चोखट करणं म्हणजे पहिल्यांदा वर्ण अभिमान गाडून टाका, जातीचा अभिमान गाडा, मनाचा स्वाभिमान गाडा, आणि मन चोखट झालं म्हणजे चोखोबरायचं दर्शन घ्या, म्हणजे मन चोखट होईल. आणि मन जर चोखट झालं तर नामाचं बीज त्याच्यामध्ये पडेल, म्हणजे नामदेव महाराजांचं दर्शन घेण्याचे तुम्ही अधिकारी होणार. आणि नामदेवाचं दर्शन घेतलं की मग पांडुरंग तुम्हाला भेटण्याकरता आतुरतेने वाट पाहिल. म्हणून वाट पाहे उभा भेटीशी आवडी, तेव्हाच प्राप्त होईल, तोपर्यंत तो भेटणार नाही. फक्त जातात आम्ही, पण मूर्ती बघून माघारी येतात. तुकाराम महाराज गेले, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. का? तुकोबाराने आपल्या जीवनामध्ये मन चोखट केलेलं होतं. आमचं मनच अजून चोखट झालेलं नाहीये, म्हणून परमात्मा आम्हाला भेटत नाहीये. मग आम्ही आड मार्गाने गेलो, अनेक मार्गाने जाण्याचा प्रयास केला, प्रयत्न केला. आम्ही फक्त मूर्ती बघून फिरतोय. पण आमच्या जीवनामध्ये जर आनंद घ्यायचा असेल तर तो आनंद कसा मिळेल? तर तो आनंद सांगितलेला आहे, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. मग ते आपली आवड निर्माण करण्याकरता त्याच्याकडे गेलं पाहिजे. पण ते जात असताना काय झालं, नेमका आम्ही आड मार्ग पकडला, म्हणून मंदिरात असणारा देव तिथून मुक्त झाला. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वसवणे असे घर, वसवणे असे वसवणे असे घर, माग दूर घातला. काय झालं? देवाने त्याच्याकडे येणाराच रस्ता बंद करून टाकला. तुमच्या गावातल्या एका व्यक्तीने घर बांधलं, पण त्याला सर्व्हिस लागली, नोकरी लागली, घर बांधलं, पण घरातलेच लोक तिथून निघून गेले. वसवलं घर,
पण घरामध्ये तो नाहीये. वसवणी असे घर, पण काय केलं त्याने? त्याच्याकडे येणाराच दरवाजा बंद करून टाकला, मार्ग बंद करून टाकला. तो भेटत नाही आणि मोठी माणसं सहजासहजी भेटत नाही. भेटी करता काय लागतं? परवानगी लागते, अपॉइंटमेंट लागते, तेव्हा मोठं माणूस भेटत असतो. आणि जर बिना परवानगीचा भेटला तर तो मोठाच नसतो. तुमच्या या गावाच्या बस स्टँडवरती देशाचे लाडके प्राईम मिनिस्टर माननीय मोदी साहेब जर आले तर तो बा गर्दी. दुसऱ्या दिवशी बस स्टँडवरती आले, थोडी गर्दी कमी. तिसऱ्या दिवशी आले, काय म्हणतील लोक? याला दुसरं काम धंदा दिसत नाही, आपल्याच बस स्टँडवरती येतोय. गर्दी कमी करतील लोक. मोठी माणसं ही मोठीच असतात. तसं परमात्माला भेटायचं असेल तर त्याच्याकरता तळमळ लागली पाहिजे, त्याच्याशिवाय तो भेटत नाही. ऐसी लागे लगा मेरा हो गए मगर, वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागे लगन मेरा हो गए, वो तो गली गली हरे गुण गाने लगे. मेरा हो गए मगन, महलों में बली बन के जोगन जले, महलों में बली बन के जोगन चले. दीवाने कहानी लगी, मेरा में दीवाने कहाने लगे. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगे. विष दिया मानो मृत दिया, ने विष दिया मानो मृत दिया. गोविंद गोपाल गाने लगे, कृष्ण गोविंद गोपाल गाने लगे. गली 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 हरि गुण गाने वो तो गली 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 हरि गुण गाने लगे. एक दिन की बात है, मीरा जी अपने महल में गिरधर के चरणों में सिर झुकाए हुए खड़ी हैं. प्यारे गिरधर, मुझसे तो आज बात करनी होगी. मैं तुमसे मोहब्बत की दीदार करती हूँ, क्या मुझसे मोहब्बत की बात आप नहीं करोगे? प्यारे गिरधर, अगर आज मुझसे बात नहीं करोगे तो ये शरीर को मैं नमछावर कर दूंगी. गिरधर, आज तो मुझसे बात करनी होगी. तो मीरा जी की कुछ बातें सिपाहियों के कानों में गूंजने लगी. तो सिपाही राणा जी के पास दौड़ते दौड़ते गए और राणा जी से कहने लगे कि मीरा अपने कमरे में किसी अनजान आदमी से बात करती है, अनजान पुरुष से बात करती है. तो फिर राणा जी ने कहा, जाओ मीरा का भी छिरछत कर दो और अनजान आदमी का भी छिरछत कर दो. जाओ. सिपाही दौड़ते दौड़ते फिर मीरा जी के कमरे की तरफ जाते हैं. तो मीरा जी की सखियां सिपाहियों को मिलती हैं. तो फिर सिपाही मीरा जी के सखियों से कहने लगे, सखियों जाओ, मीरा कमरे में किससे बात करती है जरा हमें भी बताओ. तो फिर सखियां मीरा जी के कमरे में जाती हैं. तो मीरा जी गिरधर के चरणों में सिर झुकाए खड़ी हैं और गिरधर से बात करती है. प्यारे गिरधर, मैंने तो आपसे सच्ची मोहब्बत की है, क्या आप मुझसे बात नहीं करोगे? तो फिर सखिया कहने लगी, सखियाई मीरा मीरा मीरा. तो मीरा कहने लगी, क्या हुआ? बात किससे करती हो तुम? मैं तो मेरे प्यारे गिरधर से बात करती हूं. तो फिर सखिया कहने लगी, तो फिर क्या गिरधर तुमसे बात करता है? तो फिर मीरा जी कहने लगी, मैं उतनी नसीबवान नहीं, उतनी भाग्यवान नहीं हूं कि मेरे साथ प्यारे गिरधर बात कर ले. तो फिर सखिया कहने लगी, खुद भी पागल है, हमें भी पागल बनाती है, पगली गई की.
जिसे भगवान पा लेता है जग से वो गल जाता है, इसलिए उसे जग के लोग पागल कहते हैं, इसलिए मुझे पागल ही सही। तो फिर सखिया कहने लगी, अगर गिरधर तेरे से बात नहीं करता तो तू गिरधर से बात क्यों करती हो? तो फिर मीरा जी कहने लगी, जब बच्चा माँ से जन्म लेता है तो बच्चा माँ से बात नहीं करता, लेकिन एक दिन ऐसा आता है कि बच्चा इतनी बात करता है तो आखिर में माँ कहती है, चुप हो जा मेरे बाप, अब मुझसे बात ना कर। वैसे एक दिन मेरे से मेरे प्यारे गिरधर जिस दिन बात कर ले तो उस दिन मेरा दिल नौछावर हो जाएगा। तो फिर सखिया वहां से निकल जाती है, मीरा जी अपने कमरे में जाती है। दूसरे दिन की बात है, फिर मीरा जी गिरधर के चरणों में फिर से झुकाए हुए खड़ी है और मीरा जी गिरधर की तरफ नजर से नजर मिला के बात करती है, आज तो मुझसे बात करनी होगी, अगर आज मुझसे बात नहीं करोगे तो मैंने सुना है आपने राधा जी से भी बात नहीं की थी तो राजा जी ने आपको धमकी दी थी, राधा जी है तो जी है नंद जी के द्वार, नहीं तो मरी है हल हाल विष भी के नंद जी के द्वार। राधा ने धमकी दी थी, अगर आज मुझसे बात नहीं करोगे तो मैं नंद जी के दरबार में विष पी के खत्म हो जाऊंगी। वैसे गिरधर अगर आज मुझसे बात ना करो तो मैं फिर इस शरीर को मैं छोड़ दूंगी। तो फिर चमत्कार हुआ, गिरधर कहने लगे, मेरे मोहब्बत तो मैं तुझसे करता हूं, लेकिन तेरी आंखों में पानी आया है, मुझे वो दिखाई देता है। काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी, हो काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी, कृष्ण दीवाने मेरा दीवाने, कबीरा प्रेम दीवाने, कबीरा कृष्ण दीवाने, कबीरा प्रेम दीवाने, कबीरा कृष्ण दीवाने, कबीरा दीवाने, दीवाने दीवाने दीवाने, कबीरा प्रेम दीवाने, कबीरा कृष्ण दीवाने, कबीरा प्रेम दीवाने, कबीरा कृष्ण दीवाने, काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी। तो फिर गिरधर कहने लगे, मेरा तेरी आंखों में मुझे तो पानी दिखाई देता है। तो फिर मीरा ने कहा, क्या आप मुझसे मोहब्बत करते हो? तो फिर गिरधर ने कहा, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को शाम अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवाने, एक एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दीवानी। फिर गिरधर कहने लगे,
मैंने मोहब्बत की है। भगवान कृष्ण से अनजान एक पुरुष है ये युग इस धरती पे जिसने 2 युगों में 2 महिलाओं से प्यार किया है। विको कभी कहा 2 युगों में 2 महिलाओं से प्यार किया है, एक राधा जी से और व्यापार में मेरी माँ मीरा से प्यार किया है। भगवान इस दुनिया के ऐसे अकेले पुरुष है, सब महिला कृष्णा से प्यार करती है और आपस में भी प्यार करती है, लेकिन जीवन में अगर कोई पुरुष अपनी महिला को छोड़कर दूसरी महिला से प्यार करता है तो जीवन में नफरत आ जाती है। लेकिन कन्हैया ऐसा पुरुष है कि सब महिलाओं से प्यार करती है। तो फिर गिरधर कहने लगे मैंने तो आपसे सच्ची मोहब्बत की। तो फिर मीरा जी कहने लगी आपसे अगर मुझे सच्ची मोहब्बत है तो मुझे अभी इस जग में नहीं रहना है साहब। आणि मग शिपायांच्या कानावरती ते शब्द गेले, ते धावत धावत राणाजींपर्यंत गेले। कल तक तो मीरा अकेली बात करती थी, लेकिन आज तो मीरा के कमरे से कोई अनजान आदमी मीरा से बात करता है। तो फिर राणा जी वहां दौड़ते दौड़ते आए, सिपाही दौड़ते आए, मीरा जी के कमरे में गए और मीरा जी से कहने लगे कहाँ है गिरधर। तो फिर मीरा जी कहने लगे, गिरधर को कहने लगे गिरधर अब मुझे तुम्हारे में समा लो, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मेरे श्वास श्वास में तेरा, मेरे श्वास श्वास में तेरा है नाम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले। अब गिरधर मुझे इस जग में रहना ही नहीं है। तो फिर गिरधर ने क्या किया, मीरा जी को अपने हृदय में जगा दी। मीरा और गिरधर दोनों एक हो गए। तो काम Oh
तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तूच शिल्लक राहतो, बाकी काही शिल्लक राहत नाही. तुझं नाव काय? पुष्कर. एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं. कुठं? पुष्कर सिद्धपूर. मग पुष्करला आहे, पुष्कर आहे. पुष्कर ब्रह्मज्ञानात असेल, तेवढंच नको पाहिजे मला. मला सांग, मिठाची हत्तीन आहे. हत्तीन कशाची? मिठाची. कशाची? मिठाची. आता तुम्ही त्याला सांगायचं नाही. ती स्नाना करता गेली समुद्रावरती. कुठं गेली? स्नानाला समुद्रावरती गेली. ब्रश घेऊन गेला, तिला घासलं. किती तासाने परत येईल रे ती? तू तिकडे कशाला पाहतो बाबा? मिठाची हत्ती नाही ना. तू मीठ घेतो का जेवताना? मग भाजी टाकल्यानंतर किती वेळ शोधतो त्याला? शोधत नाही ना, सापडत नाही ते. का लवणाची कुंजरी. ज्ञानोबा राय बोलतायत. कुंजरी म्हणजे हत्तीन. ती स्नाना करता गेली तर परत येणं शक्य आहे का? नोहे सारिता निराडे, नोहे सारिता निराळे, 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 तुझे पाया माझे चित्त तुझे पाया. नोहे सारिता निराळे, नोहे सारिता निराळे, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, तुझे पाया. नोहे सारिता निराडे, लवण मिळविता जडे. आता महिला मातांना शेवटचा प्रश्न करतो. 2च रन लागतात आपल्याला. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला. मुरलेलं लोणचं चांगलं लागतं का नुकतंच टाकलेलं लोणचं चांगलं लागतं? पटकन बोला, जोरानं बोला. कुठलं लोणचं? मुरलेलं. तुमचं मत? मुरलेलं. मुरलेलं लोणचं खाण्याची हौस चांगली दिसते तुम्हाला. ते लोणचं चांगलं लागतं, आवडीचं लागतं, रुचकर लागतं. जोपर्यंत परमार्थामध्ये मन रुचत नाही तोपर्यंत परमार्थाची आवड निर्माण होत नाही. आणि एकदा परमार्थाची आवड निर्माण झाली तर मग संसारामध्ये गोडी वाटत नाही. आजचा आनंद पाहिल्यानंतर असं वाटतं की हा सप्ता महिन्याभर चालावा, पण जास्त दिवस चालला तर कंटाळा येण्याची शक्यता आहे. फक्त एकच सांगेल जाता जाता तरुण मंडळांना, 5 मिनिटाचं सांगेल. कीर्तनातलं टॉप सिक्रेट आहे. पण त्यापूर्वी प्रेमाने पुरुष मंडळी असेल त्यांनी वर्तन करा, पुरुष असतील त्यांनी करा. म्हाताऱ्या लोकांना सबसिडी थोडीशी, आणि महापुरुष असतील वट्यावर बसलेले त्यांनी करा. तू एकच हात न करून आता 2 हात करणं. मला काय मतदान मागायला तुझ्याकडे? इकडे करा ना, तुम्ही करा ना, काय घाबरू नका. डोळेकडे पुसून घ्या, हा, आणि करा काकड्यापर्यंत. असं मला बरं वाटेल. विठोबा